नमस्कार, मैं हूं संतली सिंह और आप देख रहे हैं एबीवीपी न्यूज, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबर। चलिए बढ़ते हैं आज के कुछ खास खबर। मुंबई में मराठी भाषा को लेकर सियासत तेज हो गई है। मराठी भाषा की अनिवार्यता का विरोध करने वाले रिक्शा चालकों के खिलाफ अब महाराष्ट्र नवनिर्माण सेना खुलकर मैदान में उतर आई। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने मराठी रिक्शा चालकों को संगठित करने की मुहिम शुरू कर दी है। इस अभियान के तहत अब रिक्शाओं पर मुझे मराठी आती है जैसे बोर्ड लगाए जा रहे हैं, ताकि मराठी भाषा को बढ़ावा दिया जा सके। इस मुहिम की शुरुआत गोरेगांव पूर्व स्टेशन परिसर से की गई, जहां मनसे कार्यकर्ताओं ने रिक्शाओं पर मैं मराठी बोलता हूं और मुझे मराठी समझ में आती है जैसे पोस्टर चिपकाए। मनसे का कहना है कि यह अभियान सिर्फ गोरेगांव तक सीमित नहीं रहेगा, बल्कि पूरे मुंबई शहर में इसे चलाया जाएगा। वहीं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के मराठी अनिवार्यता के आदेश का मनसे ने स्वागत किया। पार्टी का कहना है कि यह फैसला मराठी भाषा को मजबूती देगा। हालांकि मनसे ने चेतावनी भी दी है कि जो उत्तर भारतीय इस अभियान का विरोध करेंगे उन्हें सबक सिखाया जाए। मिळणारी वर्गणी, त्याच्यातून त्यांचे होणारे हिमले, ह्याला कुठेतरी बाधा पोचते, म्हणूनच हा केविलवाना प्रयत्न इतर युनियन त्या ठिकाणी करताय। माझं त्यांना आव्हान आहे की एवढे दिवस आपण सहन केलं, त्यांना सामील, आज तेच बांधव आपले आहेत, त्यांना मराठी शिकण्यासाठी तरी त्यांनी सुरुवात तरी करावी। आणि रिक्षा समजणाऱ्या, मराठी भाषा समजणाऱ्या रिक्षाधारकांना माझी विनंती की 4 तारीख दूर राहिली, म्हणूनच आज आम्ही या गोरेगाव मधून आम्ही सुरुवात करतोय। आपण आजपासून सगळ्यांनी येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाबरोबर भले सुरुवात करा, पण ती मराठी भाषेला सुरुवात करा। तुम्हाला ह्या महाराष्ट्रातून मग कोणी बाहेर काढायची ताकद उभी करू शकणार नाही। तुम्ही पण आमचेच आहात, एवढी वर्ष तुम्ही या महाराष्ट्रामध्ये आपलं कुटुंब पोचलेला आहात, त्याची मदत सहकार्य म्हणून आपण सगळ्यांनी मराठी मराठी सीखने का अभियान ऐसे ले रहे हो उस टीचर लगा कि क्या कहना चाहिए? मैं आपसे पहले माफी मांग रहा हूँ कि मैं मराठी की भाषा के लिए मैं लड़ रहा हूँ। मुझे हिंदी अच्छी आती है, लेकिन मैं आपको समझाना चाहता हूँ कि आज कई सालों से मेरे उत्तर भारतीय यहाँ मुंबई में, महाराष्ट्र में अपने परिवार की योगासना कर रहे हैं। जो बात हर राज्य में है वही महाराष्ट्र राज्य की हमारी बात है। इसलिए मेरा कहना है कि अगर आती नहीं है तो सीखना जरूरी है। अगर आगे बढ़ना है तो राज्य की भाषा सीखना जरूरी है। आज से ये पैगाम हम लोग सब तक पहुंचाना चाहते हैं कि अगर आप यहाँ महाराष्ट्र में रहते हो, रोजी रोटी चलाते हो, अपने परिवार की यहाँ गुजारिश करते हो, तो वहाँ मराठी भाषा सीखनी जरूरी है और मराठी भाषे में बात करनी जरूरी है। महाराष्ट्रात रिक्षा चालकांना मराठी आली पाहिजे। आता जेव्हा सरकार याची सक्ती करते तेव्हा काही संघटनांकडून, काही रिक्षा चालकांकडून 4 मे पासून संपावर जाण्याची घोषणा केली जाते। काय तुमची भूमिका आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी आलात? मी आज गोरेगाव स्टेशनच्या बाहेर उभा आहे। या ठिकाणी अनेक उत्तर भारतीय, अनेक दक्षिण भारतीय जे या स्टँडवरून रिक्षाचा व्यवसाय करतात, अनेक वर्ष ते या मुंबईमध्ये राहतात, त्यांना मराठी बोलता येतं, ते मराठीमध्ये बोलतात। त्यामुळे माझी ह्या सगळ्या ज्या युनियन, रिक्षा युनियन विरोध करतायत, त्यांना मला असं वाटतं की कदाचित ते चुकीच्या मार्गाला जात आहेत। आज व्यवसाय असायला पाहिजे, आमची भूमिका आहे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्रात येऊन जर मराठी शिकता आलं नाही तर शिकलं पाहिजे, हे माझ्या माननीय राजसाहेबांचं म्हणणं आहे। ते म्हणणं मांडण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी सुरुवात करतो आहोत की जो रिक्षाधारक उत्तर भारतीय असेल, महाराष्ट्राचा असेल, दक्षिण भारतातला असेल, तो रिक्षा चालवतोय, तो या ठिकाणी मराठीमध्ये बोलेल, येणाऱ्या नागरिकांना मराठीशी संवाद साधेल। हा कार्यक्रम आज पूर्ण मुंबईमध्ये आम्ही सुरू करतोय। आज गोरेगाव, मालाड येथून आमची सुरुवात होते। तुम्ही तो स्टिकर केलंय, मी मराठी रिक्षावाला आपल्या स्वतःच्या हाताने, मला मराठी समजते, मला मराठीमध्ये बोलता येते, माझ्या रिक्षामध्ये या आणि बसा, अशा पद्धतीचं आव्हान सर्व जनतेला ते या माध्यमातून करू पाहत आहेत। मला असं वाटतं की एक पाऊल या सगळ्या ज्या आज परप्रांतीयांच्या भाषेमधून ज्यांचा गळा ओकतायत, त्यांच्या आवाजाने बोलतायत, मला असं वाटतं की त्यांनी ही सुरुवात आपल्यापासून पण करावी, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला मान सन्मान हा त्यांच्याकडनं पण दिला जाईल। 4 तारखेला खऱ्या अर्थानं असं आहे की त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की प्रताप सरनाईकांनी काय सांगितलंय की तुम्हाला मराठी येत नसेल तर, माझं म्हणणं आहे की 4 तारखेला अजूनही वेळ आहे। मुळात जी
भाषा बोलायला पाहिजे त्याची सुरुवात जर आता केली, आज एवढे वर्ष राहिले, पण आता किमान त्यांनी सुरुवात केली तर भविष्यात 10-15 दिवसानंतर, महिन्यानंतर ते नक्कीच मराठी बोलतील. ही संधी आम्हाला त्यांना द्यायचीच आहे आणि ती संधी आम्ही नक्की देतोय. तिची सुरुवात आम्ही आज मुद्दाम गोरेगाव या ठिकाणी घेतलाय की ह्या रिक्षा युनियन मध्ये शशांकराव साहेबांनी जी त्यांची युनियन चालवली, आज ह्याच गोरेगावमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. त्यांनी जो विरोध या ठिकाणी केला, तिथूनच आम्ही मराठी भाषेची सुरुवात आज या गोरेगाव मधून करतोय. यह थी आज की मुख्य खबर एबीवीपी न्यूज के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।